नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनीता, तुमची समाजशास्त्र या विषयाची शिक्षिका. समाजशास्त्र या विषयामध्ये शिकताना आता आपण इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या तिन्ही विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये जाणार आहोत. तर ह्या उपक्रमामध्ये मी तुमच्या बरोबर असणार आहे. सर्वप्रथम आपण पाहूया इतिहास हा विषय. इतिहासाचा आपला पहिला धडा आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो थोडासा मागील इयत्तेचा आढावा घेऊया. मागील इयत्तेच्या आढावामध्ये आपण काय काय शिकलो होतो? मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर आणि त्याचा परस्पराशी कसा संबंध असतो हे आपण बघितलं. मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर म्हणजे आपण जिथे राहतो तिथे आपल्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याशी निगडीत आहेत. जसं की आपण राहतो तिथे आपल्या आसपास बाग आहे, दवाखाने आहेत, खाली रस्ता आहे. त्याप्रमाणे पूर्वीचा मानव हा त्याच्या भोवतालचा परिसर कसा होता? जंगल, वाहती नदी, त्या नदीच्या पाण्याचा आसपासचा परिसर, त्याच्या भोवतालचा परिसराशी संबंध होता. त्याच्यानंतर आदिमानवाचं जीवन आणि तंत्रज्ञानातील बदल हे त्यांच्या परिसरातील बदलाशी कसे जुळलेले आहेत हे पण आपण पाहिलेलं आहे. की आदिमानव हा कसा राहायचा? तो जंगलात शिकार करायला जायचा, तो कोणत्या गुहेत राहायचा, त्याच्या आजूबाजूला कोणती नदी किंवा कोणत्या प्रकारचं पाणी होतं, तलाव होता छोटासा की नदी वाहत होती. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बदल होत गेले की तो जे कच्चा मांस खायचा, त्याच्यानंतर त्यांनी शेकोटी पेटवून त्याच्यावर ते मांस शिजवून खायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ते अजून रुचकर लागायला, असं त्याच्यामधील सुद्धा बदल होत गेले. मग हे परिसरातील बदलाशी जोडलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठची कृषीप्रधान संस्कृती. अश्मयुगीन संस्कृती कशी होती की त्यावेळेस नांगर नव्हते, त्यावेळेस त्यांना कळत नव्हतं की कशा रीतीने आपण जमीन नांगरली पाहिजे, कशी पिकं घेतली पाहिजे, त्याच्यानंतर आपलं पीक हे पाण्याच्या आसपासच घेतलं पाहिजे हे पण त्यांना कळत नव्हतं. पण नंतर नंतर हळूहळू सुधारणा होत त्यांना या गोष्टी कळायला लागल्या आणि त्याच्यानंतर कृषी प्रधान संस्कृती अगदी व्यवस्थित त्यांनी त्यांच्या प्रवासात बघितली. तर हा सुद्धा आपल्या मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा एक प्रवास आहे जो आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. आता पुढे आता इतिहास म्हणजे काय? आता इतिहासामध्ये जाताना आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. तर सर्वप्रथम आपण बघूया की इतिहास म्हणजे काय. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे तो जो इतिहास आहे मानवाच्या जीवनामध्ये तो इतिहास कुठल्या ठिकाणी घडलेला आहे, त्या ठिकाणी कोणती वेळ होती, त्या व्यक्ती कोणत्या होत्या, आजूबाजूची परिस्थिती काय होती, त्याच्यामध्ये आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ बघायचे आहेत. ते म्हणजे स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज हे ते 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. ह्याचा अभ्यास करताना आपण सर्वप्रथम बघूया स्थळ म्हणजे ठिकाण, ती जागा, त्या जागेवर ती जागा कोणती होती, त्या जागेमध्ये त्यांची ती भौगोलिक परिस्थिती काय होती ह्याचा आपण सर्वप्रथम अभ्यास करणार. काळ म्हणजे तो कोणता काळ होता, आदिमानवाच्या जीवनातला काळ, त्या काळातली घटना होती. त्याच्यानंतर व्यक्ती कसा होता, तो व्यक्ती कसा राहायचा, पहिल्यांदा जंगलातल्या पानांची वस्त्र करून तो घालायचा, जनावरांच्या कातड्यांचे वस्त्र घालायचा, अशा रीतीने तो व्यक्ती होता. पण त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. आता हे इतिहास जमा झालेला आहे, पण त्या व्यक्तींचा सुद्धा आपण आता अभ्यास करतोच. म्हणून व्यक्ती हे एक त्याच्यामधलं आधारस्तंभ आहे. त्याच्यानंतर आहे समाज म्हणजे जो कोणी मनुष्य त्या ठिकाणी, त्या काळात आणि ही व्यक्ती राहत असताना त्याच्या आजूबाजूला जे काही समाजातले म्हणजे त्यांच्या
बाजूला राहणारी जी माणसं, त्यांच्या संपर्कात येणारी माणसं, देवाणघेवाण घेणारी माणसं, हे सुद्धा ह्याला आपण समाज म्हणतो. म्हणजे त्याच्या बरोबर राहणारी माणसं, हे सुद्धा इतिहासाचं एक प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला विशिष्ट स्थळ हा घटक भौगोलिक परिस्थितीची कसा संबंधित आहे हे आपण आता बघणार आहोत. इथपर्यंत समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपण पुढे जाऊया. पुढे जाताना आपण बघूया की भौगोलिक परिस्थिती ही इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. कशा पद्धतीनं? तर आपण काही उदाहरणं घेऊया. चला, ह्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थितीचे इतिहासावर कसे परिणाम होतात ते आपण बघताना उदाहरण घेऊया. डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसाचं जीवन आणि सुपीक सरळ मैदानी प्रदेशात राहणाऱ्या माणसाचं जीवन. जो डोंगराळ भागात राहणारा माणूस असतो हा त्याचं जीवन हे कष्टाळू असतं. म्हणजे आता तुम्ही बघितलात की डोंगर कसा ओबडधोबड असतो, त्याची जमीन सरळ नसते. त्याच्यामुळे डोंगराळ भागात राहणारा माणूस हा शेती सरळपणाने करू शकत नाही. तर त्याला त्याच्यासाठी त्याचं अन्न मिळवण्यासाठी त्याला शिकारीवर, जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. तर मैदानी भागात राहणाऱ्या लोकांना या गोष्टींना सामोरे जावं लागत नाही, कारण त्यांची जमीन सपाट सुपीक असते. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमतरता त्याला भासत नाही आणि या आधारानच जीवन पद्धती आणि संस्कृती या विकसित होत असतात. आता पुढे जाऊया. अजून आपल्याला एक उदाहरण घेता येईल की जसं की भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या त्या स्थळामध्ये राहणाऱ्या माणसाचा आहार, त्याचं जेवण, त्याचे कपडे, त्याची वस्त्र, त्याचं घर बांधणी, त्याचा व्यवसाय हे भौगोलिक वैशिष्ट्यांवर तसंच समाज जीवनावर त्याच्यावर अवलंबून असते. परत एकदा सांगते विद्यार्थी मित्रांनो की मनुष्याचा आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय हे त्याच्या परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. आपण उदाहरणार्थ घेतलं तर ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तिथली घरं उतरत्या छपराची असतात, बरोबर? तसंच त्यांची वेशभूषा ही त्या पद्धतीने असते. आपण बघितलंच आहे की कोकणातील माणसं जास्त करून भात आणि मासे हे खातात. म्हणजे समाज जीवन हे भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. पुढे पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. तर ह्या त्रुटी कोणत्या? तर कधी कधी त्या ठिकाणी दुष्काळ येऊ शकतो, कधी कधी पूर येऊ शकतो, कधी कधी नैसर्गिक आक्रमणही होतात. त्याच्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास, कधी कधी जमिनीची धूप जास्त होते आणि अशा ह्या सगळ्या संकटामुळं, त्रुटीमुळं लोक ती जागा सोडून जातात. जशी पाण्याची कमतरता भासली तर त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं, मग त्या ठिकाणी आपल्याला शेती करता येत नाही. त्याच्यामुळं अनायसे लोक ती जागा सोडून जातात आणि ती जागा सोडून दुसरीकडे जातात. अशा ह्या सर्व घडामोडींवरूनच इतिहास आणि भूगोल यांचं नातं अतूट आहे हे स्पष्ट होतं. इथेपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो? तर आता आपण यावरती थोडे प्रश्न दिलेले आहेत, तर ते प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. इतिहास म्हणजे काय? इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते? कोणत्या गोष्टी परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात? आणि जीवन पद्धती आणि संस्कृती ह्या कशा विकसित होतात? तर आपण आता पुढील टप्प्यामध्ये जाऊया.